भवानीनगर चषक 2026चा थरार आपण पाहताय. पहिला चेंडू चॉप केलाय, बॅकवर्ड पॉइंट आहे तैनात. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, बॅटच्या बॉटमला लागलाय. एक धाव प्राप्त होते. एक सिंगल धाव संदीप बावडेकर यांच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 2. व्हॉट अ मॅच. आणि हे क्रिकेट आहे मित्रांनो, कारण जेवढं तुम्ही कधी कधी क्रिकेट समजताना तेवढं सोपं नसतं. आणि त्यामुळेच हा क्रिकेटचा थरार तुम्हाला सर्वांना जागेवर खेळून उभा ठेवतो. एका बाजूला स्वतः आयोजक टीम आहेत भवानीनगर सर्वे, दुसऱ्या बाजूला श्री 11 काळेगाव. मॅचला मजा येईल कारण दोन्ही मातब्बर संघ आणि या दोन्ही संघांच्या दरम्यानची ही लढाई आपल्याला पाहायला मिळते. चांगला ऑन ड्राईव्ह मिडॉन आहे वर्तुळाच्या आतमध्ये. पृथ्वीराज यादव, धाव प्राप्त होणार नाहीये. डॉट बॉल. पहिल्या षटकासाठी ॲलेक्स. भवानीनगर सर्वे म्हणजे पाटण तालुका क्रिकेटमधील असा संघ जो एका नावाने खेळत आलाय आणि आज मात्र आपल्या तुळजाभवानीच्या नावाने या संघाची वाटचाल आणि स्पर्धेचं आयोजन. चांगला ड्राईव्ह, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हर मागे धावेल चेंडू, थांबणार नाहीये. 1 2 3 टप्पा घेत चेंडू सीमा पार, चौकार. अभिनंदन बाबूराव पाटील. वेल प्लेड. खूप सारे शुभेच्छा असतील तुम्हाला देखील, कारण ज्या प्रकारचा त्यांनी खेळ केला. नवलाई स्पोर्ट जिंती. मी कौतुक करेन मराठावर जोयेवाडीचं, कारण त्या संघाने देखील शेवटपर्यंत हार मानली नाहीये. आणि विशेष म्हणजे सचिन काटकर काय लढला हा खेळाडू. लोअर फुलटॉ चेंडू, गॅप मध्ये फटका खेळला. डीपला स्क्वेअर लेग नाहीये. क्षेत्ररक्षक वेगाने जातील मिड विकेटचे. चांगला प्रयत्न प्रमोद कदम. फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षणामध्ये या खेळाडूचा चर्चा सातत्याने केली जाते. धावा प्राप्त होतील शेवटच्या चेंडूवर. 2 टीमची धावसंख्या पहिल्या पंचम अखेर बिनगडी बाद 8. 8 रन्स ऑन बोर्ड. ॲलेक्स. पहिल्या पंचामध्ये ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली, दुसऱ्या पंचामध्ये गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर इन पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेट पृथ्वीराज यादव. आज उद्योजक म्हणून देखील त्यांचं नाव घेतलं जातं, कारण सर्वोत्तम खेळाडू तर आहेतच, परंतु व्यवसायामध्ये देखील पदार्पण केलंय त्यांनी. हाफ टॅकर चेंडूवर मोठा फटका खेळायचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरतो. अशा आतमध्ये चुकी होत नाहीये. विकेटचं पतन. संदीप बावडेकर बॅक टू द डकआउट. वेलकम टीम डेंजर 11 घेरातेगड. संघाच्या नावामध्ये डेंजर आहे. हा संघ देखील इन ॲक्शन असेल. स्वागत आहे आपलं. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना सँडी तुझी बॅटिंग एक प्लेअर पाठवला तर बरं होईल. संकेत. ओव्हरपिच चेंडू, चांगला ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हर आहे. डीपला 1 धाव प्राप्त केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये. एक सिंगल धाव प्राप्त होते. सँडी बॅटरचं नाव सांगा प्लीज. अनिकेत टेटमे त्यांच्या साथीला चेतन.
आज या मॅचचा विचार केला ना तर समोर भवानीनगर सळवे एक चांगला संघ, एक चांगली टीम. हाफ टॅकर चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, एक धाव प्राप्त होईल बिहाइंड द विकेट. एक सिंगल धाव टीमच्या धावसंख्येमध्ये जोडली जाते. आज या स्पर्धेचं 6वं पर्व आहे. पहिल्या 5 पर्वामध्ये जे तुम्ही पाहिलं नव्हतं, म्हणजे प्रत्येक पर्वामध्ये एक वेगळी संकल्पना घेऊन येते ही टीम. उद्या भाग्यवान प्रेक्षकांसाठी तब्बल 5 वस्तू, 2 कूलर, 3 पैठणी साड्या, म्हणजे उद्या प्रत्येक प्रेक्षकासाठी सुवर्ण संधी आहे ही स्पर्धा. भवानीनगर चषक 2026. हा देखील आपटी बार. शॉर्ट ऑफ लेनचे चेंडू सातत्याने हाताळले जातात पृथ्वीराज यादव. एक सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूचं नाव का चर्चेमध्ये असतं, आणि येणाऱ्या पाटण तालुका प्रीमियर लीगमध्ये देखील हा खेळाडू असा आयकॉन म्हणून खेळत असताना आपल्याला पाहायला मिळेल. दत्ता जाधव साहेब यांच्या मालकीचा संघ येराड वॉरियर्समध्ये. पाचच्या चेंडूच्या तुलनेने हा चेंडू स्लोअर वन बॅकवर्ड पॉईंटला चेंडू फील्ड केला जाईल. तद्भर एक धाव प्राप्त करत असताना अनिकेत टेटमे 2 पंचम अखेर टीमची धावसंख्या 1 गडी बाद 11. यासाठी पॉवर प्लेच्या पंचममध्ये कुठेतरी धावा येणं महत्त्वाचं होतं आणि त्या धावा आल्या नाही आहेत. आता कमबॅक करावं लागेल श्री 11 काळगावला, कारण त्यांचं देखील आपण एक चांगलं आयोजन पाहिलं पाठच्या महिन्यामध्ये. पाटण तालुक्याची आयोजन म्हणजे प्रत्येकाला एक सुवर्ण संधी असते. एक दैदिप्यमान आयोजन कसं करावं हे मात्र भवानीनगर या टीमने दाखवून दिलं आहे. शंभू षटक तिसऱ्या पंचमसाठी शंभूराज. शंभूराज यांचा पहिला चेंडू पंच केला फ्रंट फुटला येऊन. चेंडू हवेत, ॲलेक्स वेगाने गेले, लॉंग ऑन वरून चुकी केली, कॅच देखील सोडला. 4 धावा होतील, प्राप्त येतोय चौकार. पप्पा बरे आवाज येते पप्पांना, एनकेनला. पप्पा क्षेत्ररक्षण करत असताना लॉंगॉनला, आणि ही मजा असते ज्यावेळेला तुमची मुलं येतात ना मॅच पाहायला. हे बालपणीचे दिवस खूप भारी असतात, पण तर प्रत्येकाला बालपण खूप प्रिय असतात. चेंडू चांगला फिरवलाय शंभूराज यांनी, सोडून दिला. फिरकी पट्टू शंभूराज, मग एनके असतील, प्रमोद कदम असतील, शंभूराज असतील, हे फिरवणारे चेंडू भवानीनगर सळवेचे. चांगली टीम आहे ही देखील. हा देखील चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न बॅकवर्ड स्क्वेअर आहे. पहिला प्रयत्न, दुसऱ्या प्रयत्नामध्ये चांगला एफर्ट दिला. प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. अशा प्रकारचे कॅचेस तुम्ही ज्यावेळेला पकडताना तुमच्या नावाची चर्चा होते. प्रयत्न चांगला केला. हा देखील चेंडूला चांगला फिरवलाय. लॉंगॉन आहे तैनात. एनके 1 धाव प्राप्त केली जाईल. दुसरीचा प्रयत्न होत नाहीये. 17 धावा धाव फलकावर. तिसऱ्या पंचमचा खेळ प्रगतीपथावर असताना 1 to go. 17 रन्स ऑन बोर्ड. स्लॉक स्वीपचा फटका, चांगला प्रयत्न केला बाटरने. अनिकेत टेटमे एक सिंगल प्राप्त होईल. डीपला स्क्वेअर लेग आहे तैनात. अनिकेत टेटमे स्वतःने ठेवतील स्ट्राईक. 3 पंचम अखेर श्री 11 काळगाव 1 गडी बाद 18. तर एनके येथील गोलंदाजीसाठी की प्रमोद हे बघायचं आहे, कारण प्रमोद कदम, नवनाथ कदम ही अशी 18 अशी गोलंदाजी जोडीचे चेंडूला चांगलं फिरवतात. तर अमर कदम यांनी मात्र विश्वास दाखवला एनके यांच्यावर. ज्या प्रकारे एनके म्हणजे फिरकीचा जादूगर भवानीनगर सळवेचा. आज 6वं वर्ष आहे या स्पर्धेचं. पहिल्या वर्षी LED, त्यानंतर 2 वर्ष फ्रीज, 4थ्या वर्षी सायकल, 5व्या वर्षी वॉशिंग मशीन आणि 6व्या वर्षी पुन्हा एकदा सायकल मालिकावीराचा पुरस्कार. स्लॉक स्वीप, डीप स्क्वेअर लेग आहे तैनात. चेंडूचा अंदाज, वॉट अ कॅच, पण तो पाय सीमारेषेच्या बाहेर लागलाय कदाचित. एखादी झेल टिपला, परंतु चेंडूचा अंदाज मात्र चांगला घेतलाय. यासाठी आपण सातत्याने म्हणतो ना की हा पहा रिप्ले तुमच्या समोर. क्षेत्ररक्षकाचं कौतुक, कारण हा प्रयत्न चांगला केला त्यांनी.
परंतु शेवटच्या क्षणाला बाउंड्री लाईन तुमची कुठे आहे ना हे देखील माहीत असणं खूप महत्त्वाचं. चेंडूला आतमध्ये ढकलता यायला पाहिजे होतं. विथ द टर्न, अगेन्स्ट द टर्न, 2 इन अ रो. अनिकेत टेटमे पेटंट स्ट्रोक चेंडू सीमा पार. भवानीनगर चषक दमदार षटकार. एनके यांच्या फिरकीला आता उत्तर दिलं जातं ज्या प्रकारची फलंदाजी मैदानामध्ये करत असताना. अनिकेत टेटमे 30 धावा धाव फलकावर. हा पहा रिप्ले. मिड विकेटला अगदी झाडातून चेंडू शोधून आणावा लागेला. नेक्स्ट मॅच जय हनुमान सुपुडेवाडी बनपुरी स्ट्रायकर्स. आपण सज्ज राहा टॉससाठी या. हा देखील हाफ ट्रॅकर चेंडू होता. हुक केलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला प्रमोद कदम. क्षेत्ररक्षण पहा फेकी उत्तम केली आहे. धावची संधी असेल. अंडरआर्म थ्रो केलाय. फलंदाज सुरक्षित आहेत का हे पाहायचंय. येस, बॅटर अगदी ज्या प्रकारे बॅट ग्राउंडिंग केले का तिसऱ्या पंचाची घेतली मदत. तर एका कॅमेऱ्यावर होम्स MTC टेक्निकल टीमचं देखील काम वाढेल. येस, तिसऱ्या पंचाची आपण मदत घेतली. बॅट ग्राउंडिंग केली का हे पाहायचं. परंतु लॉंग ऑनला प्रमोद कदम होते पहा. ज्या प्रकारचा क्षेत्ररक्षण फेकी उत्तम दर्जाची यष्टिरक्षकाच्या दिशेने. यशांच्या मागे पृथ्वीराज यादव आणि चेंडू पकडला आणि त्यानंतर अंडरआर्म थ्रो केलाय. आता अंडरआर्म थ्रो केलाय. चेंडू एस्टरना तर लागलाय पण तो बॅट ग्राउंडिंग केले का. येस, बॅट ग्राउंडिंग चांगली केली म्हणजे फलंदाज असतील सुरक्षित 2 धावा प्राप्त केल्यात. यासाठी ज्यावेळेला तुम्ही क्रिकेटचे धडे गिरवतात सुरुवातीचं क्रिकेट खेळताना त्यावेळेला तुमचे सिनियर खेळाडू असतील, कोचेस असतील, मेंटॉर असतील, तुम्हाला सांगतात की धाव पूर्ण ज्यावेळेला तुम्ही करताना बॅट तुम्हाला ग्राउंडिंग करणं, बॅट अगदी क्रीजच्या आतमध्ये ढकलता यायला पाहिजे म्हणजे बॅट घासता यायला पाहिजे. 32 धावा 32. अनोख्या पद्धतीने फटका खेळायचा प्रयत्न अनिकेत टेटमे यांचा. या षटकामध्ये धावा आल्यात निश्चितच. पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार, त्यानंतर 2-1 सिंगल. 15 धावा धाव फलकावर. 1 टू गो. 15 धावा आल्या या षटकामध्ये. 33 धावा धाव फलकावर. NK महागडं षटक म्हणायला हरकत नाहीये कारण या खेळाडूची क्षमता मोठी आहे. शेवटचा चेंडू देखील हुक केलाय. मिड विकेट स्क्वेअर लेग. फक्त चेंडू आता बाहेर उचलून आणावा लागेल. या पंचमधील येतोय तिसरा षटकार. टीमची धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचली आहे. पहिल्या डावाखेर 39 आणि 40 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. टीम भवानीनगर सळवे 40 रन्स टू विन. रघुनाथ कदम साहेबांच्या शुभ हस्ते मात्र नेक्स्ट मॅच आपण टॉस घेऊयात. टॉस महत्वाचा आहे. एका बाजूला जय हनुमान सुपुगुडे वाडीन त्यांच्या विरोधामध्ये बनपुरी स्ट्रायकर. दोन्ही टीम या. कॅप्टन विनंती करेन रघुनाथ साहेबांच्या शुभ हस्ते मात्र नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करूयात. महत्वाची मॅच, महत्वाचा सामना, खूप चांगलं आयोजन नियोजन आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सलग 2 दिवसीय क्रीडा स्पर्धा अनुभवायला मिळते. नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करूयात. सुपुगुडेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये बनपुरी स्ट्रायकर हा संघ. कॉल कोणाचा आहे. बनपुरी संघाचा कॉल असेल रघुनाथ साहेबांच्या शुभ हस्ते. टॉस, स्विंग द टॉस, हेड टेल. टेल असा कॉल केलाय. आलाय हा हेड. टॉस जिंकलाय सुपुगुडे संघाने. सागरचा निर्णय काय असेल. प्रथमतः फिल्डिंग बाय गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. खूप वेळानंतर आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. काय सांगाल कशा पद्धतीने काही प्रॅक्टिस वगैरे झाली आहे की कशा पद्धतीने कुठे होतात क्रिकेटपासून थोडेसे वंचित होतात काय सांगाल. प्रॅक्टिस वगैरे काय नाही, मुलंच नाहीत टीममध्ये त्यामुळं टीम टाकली नव्हती. परंतु आता पहिलीच मॅच आहे, पहिला सीझन, नवीन वर्ष आणि नवीन वर्षामध्ये काय संकल्प आखलाय तुमच्या टीमने. संकल्प असा काही नाही आहे, फक्त एक एन्जॉयमेंट म्हणूनच खेळायचं आहे आता सध्या. आयोजनाबद्दल काय सांगाल.
बायसिकल पाहायला मिळत आहेत, 4 सायकल आहेत, चषक आहेत, लकी ड्रॉ पाहायला मिळतोय. काय आयोजनाबद्दल सांगा? आयोजन हे भवानीनगरचं कायम चांगलंच असतं आणि आता या पहिल्यांदा 4 सायकल आहेत. असंच हे ऐकायला पण खूप चांगलं वाटतंय. सायकल आहेत त्याच्या. प्रयत्न असेल का जिंकण्याचा? हां, नक्की प्रयत्न करू मी. थँक्यू सो मच. सागर दादा होते. टॉस तुमच्या बाजूने राहिला नाहीये, बॅटिंग करायची आहे, काय सांगाल? बॅटिंग चांगली, लाईनअप चांगली आहे. राहुल आहे, मंगेश आहे, नितीन आहे. मी 40+ करेन. आयोजनाबद्दल काय सांगाल? कशा पद्धतीने आयोजन बघताय? आयोजन एकदम फर्स्ट क्लास आहे. भवानीनगर चषकचं आयोजन प्रत्येक वर्षी चांगलंच असतं. यावेळी पण चांगलं आयोजन आहे. थँक्यू सो मच. या ठिकाणी टॉस झाला, टॉस जिंकलाय सुपुगुडेवाडी संघाने. प्रथमतः आम्ही गोलंदाजी करू असं सांगितलंय आणि मनपुरी स्ट्रायकर संघाला करायची बॅटिंग. पुन्हा एकदा वळूया सेकंड इनिंगकडे, तिथे जोडले गेलेत लवजी जाधव सर. थँक्यू सो मच. धन्यवाद आशिष चोरगे सर. चला 40 धावांचं लक्ष्य पार करण्यासाठी या प्रारंभिक जोडी मैदानामध्ये दाखल झाले. पृथ्वीराज यादव आणि त्यांच्या साथीला नवनाथ कदम. मजा येईल या मॅचला, कारण 20 चेंडूमध्ये 40 धावा ज्यावेळेला तुम्हाला पार करायच्या असतात ना, पॉवर प्लेच्या पंचम हे खूप महत्त्वाचं असेल. या सामन्याचा विचार केला तर अनिकेत टेटमे यांनी ज्या प्रकारे पहिल्या डावामध्ये महत्त्वाच्या धावा केल्या त्या खूप क्रुशियल होत्या. ज्यावेळेला संघ अडचणीत असताना त्या बॅटरने जी बॅटिंग केली शेवटच्या पंचममध्ये, 40 होतोय पाठलागाला सुरुवात. दुसऱ्या डावाच्या खेळाला होईल प्रारंभ. पहिलं षटक येऊन मोहन. येस, प्लेस द कॉल. पहिला चेंडू. पहिला चेंडू मोहन यांचा ऑफस्टंपच्या बाहेरचा वाईट बॉल. स्वतःसाठी जागा बनवून खेळायचा प्रयत्न, कव्हर्सला खेळायचा होता. पॉवर प्लेच्या पंचममध्ये पृथ्वीराज यादव यांच्यावर देखील लक्ष असेल, कारण जर हा खेळाडू उभा राहिला ना शेवटपर्यंत तर सामना टीम भवानीनगर सळवे जिंकू शकते. हे बघायचं आहे की या मॅचमध्ये कशा प्रकारे बॅटिंग करतील. हेलिकॉप्टर उडवलाय, ही खासियत आहे पृथ्वीराज यादव यांची. चेंडूला कॉमेंट्री बॉक्समध्ये फेकून दिलाय. 6 धावांसाठी षटकार. Another big hit. Banded stroke of पृथ्वीराज यादव. नो लुक स्ट्रोक. चेंडू भवानीनगर चषक 2026 येतोय. शॉट ऑफ द फर्स्ट डे. 6 धावा षटकार. डावाची सुरुवात मात्र ज्या प्रकारे झाली आहे, पृथ्वीराज यादव या खेळाडूच्या नावाची चर्चा आपण का करत असतो त्याचं उत्तर तुम्हाला पाचच्या 2 फटक्यामध्ये मिळेल. आधीचा फटका विचार केला तर हेलिकॉप्टर कॉमेंट्री बॉक्समध्ये आला आणि त्यानंतरचा नो लुक स्ट्रोक, स्लॉक स्वीप. आणि यासाठी या खेळाडूला वन ऑफ द बेस्ट प्लेयर पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमध्ये निश्चित काही काळासाठी त्यांनी विश्रांती घेतली होती. व्यवसायामध्ये अग्रेसर होण्यासाठी आता व्यवसाय सेट करत असताना पुन्हा एकदा सराव करून मैदानामध्ये दाखल झालेला आपल्या गावासाठी, भवानीनगर टीमसाठी.
हा देखील खोदून काढलाय, गॅप मध्ये फटका, एक टप्पा, सीमा पार, धावा मिळतील 4. पृथ्वीराज यादव यांच्या बॅटमधून चौकार. या चौकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर तब्बल 17 रन्स ऑन बोर्ड. पहिल्याच पॉवर प्लेच्या पंचममध्ये मोहन यांच्यावर आक्रमण केलंय, 6-6-4. या टीम पहिल्या तर 5च्या 3 चेंडूवर धावा बनवल्यात पृथ्वीराज यादव यांनी. 1 to go. हा देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागतोय. एक धाव मात्र प्राप्त होत असताना पृथ्वीराज यादव स्वतःकडे ठेवतील स्ट्राईक. एक सिंगल धाव प्राप्त होते. टीमची धावसंख्या धावफलकावर 18. चा करते पाठलाग भवानीनगर सळवे आणि पहिल्याच पंचमध्ये 18 धावा. दुसऱ्या पंचमसाठी चेतन यांच्यावर विश्वास दाखवलाय. समोर पृथ्वीराज यादव. सुरुवात चांगली झाली टीम भवानीनगर सळवेची. हा देखील ओव्हरपिच चेंडू ड्राईव्ह केलाय, मिस टाइम स्ट्रोक आहे. एक्स्ट्रा कव्हरला चेंडूचा अंदाज चांगला घेतलाय. विकेटचं पतन. पृथ्वीराज यादव बॅक टू द पेव्हिलियन. जय भवानी क्रिकेट क्लब भवानीनगर सळवेला पहिला धक्का, परंतु पृथ्वीराज यादव यांनी आपलं काम केलंय मी म्हणेन. कारण संघाला ज्या सुरुवातीची अपेक्षा होती, ज्या स्टार्टची गरज होती ना, ती सुरुवात करून दिली आहे. 18 धावा धावफलकावर, म्हणजे अजून आवश्यकता आहे फक्त 22 धावांची. क्रमांक 3 वर प्रमोद कदम हे देखील अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये त्यांचं देखील नाव चर्चेमध्ये असतं. सध्या बॅटिंगवर जास्त लक्ष दिलंय त्यांनी. पहा पृथ्वीराज यादव यांच्यासाठी डगआउटमधून टाळ्या वाजतायत आणि या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. तुम्ही चांगला खेळ करता त्यावेळेला तुमच्यासाठी टाळ्या वाजतात आणि हे खूप महत्त्वाचं. चेंडूला सोडून दिलाय, चांगला निर्णय मी म्हणेन. नो चेंडूचा इशारा केलाय पंचांनी. आता नो आलाय म्हणजे आता आपल्याबरोबर येताना फ्रीड देखील घेऊन आलाय. आता संधी प्राप्त होईल प्रमोद कदम यांना या फ्रीडच्या चेंडूवर आपल्या आवडीचा फटका खेळण्याची. येस, क्रिकेटमध्ये ज्यावेळेला नो येतो ना त्यावेळेला फलंदाज खुश होतो. फ्री हिट. फ्रीडच्या चेंडूवर स्टेट डाऊन द ग्राउंड एक जबरदस्त फटका. प्रमोद बाळासाहेब कदम यांच्या बॅटमधून चेंडू सीमा पार. 6 धावा, षटकार. स्वतःच्या आयोजनामध्ये बॅटिंग करते टीम जय भवानी क्रिकेट क्लब भवानीनगर सळवे. तुळजाभवानीच्या नावाने सातत्याने वर्षानुवर्ष हा संघ खेळत आलाय आणि आपल्याच आयोजनामध्ये काय खेळ करतायत. टीमची धावसंख्या भरारी घेते 25. 15 धावांची गरज आहे या मॅचमध्ये अद्याप. दबाव आहे, खराब चेंडू. दबावाला झुगारून कुठेतरी खेळ करावा लागेल. षटकानंतर मात्र एक खराब चेंडू हाताळला जातोय. गोलंदाज चेतन. व्हाईट बॉल. या धावा कुठेतरी तुम्हाला मागण्या ठरू शकतात श्रीलेवन काळगावला, कारण बॅटिंगमध्ये 39च केल्यात. 40चा बचाव करायचा आहे तुम्हाला. हा चांगला चेंडू आहे. फलंदाज यष्टीरक्षकाला बीट करून चेंडू जायतोय गोशांकी क्षेत्रामध्ये. 22 स्वरूपात 1 धाव. आज संदीप बावडेकर यशांच्या मागे नाही आहेत आणि खूप कमी वेळात तुम्ही हे चित्र पाहू शकता, कारण संदीप बावडेकर म्हणजे वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर इन पाटण तालुका क्रिकेट. असे लॉंगॉनला तैनात आहेत. 1 बाई झाली. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू यष्टीरक्षक चुकी करतोय. वाईट +1. कदाचित प्रेक्षक देखील विचार करत असतील की काय घडतंय. अशा प्रकारचे चेंडू ज्यावेळेला तुम्ही सोडता ही लहान पोरं देखील खुश होतील असे चेंडू सोडल्यावर. आपल्या स्टेजवरती जे आहेत बबल्या
परी अंतरा. लोअर फुलटॉस चेंडू ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, मिडॉनला चुकी करतोय क्षेत्ररक्षक, बदली क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल धाव प्राप्त होते प्रमोद कदम यांना. टीमची धावसंख्या 30 धावा, 10ची आवश्यकता. खूप मोठं षटक सर. अशा प्रकारचे जर गोलंदाजांनी चेंडू एक्स्ट्रा टाकत राहिला तर आयोजक काय करतील. अजून एक बॉल बाकी आहे. 1 to go. फ्रंट फुटला येऊन पंच केला, बॅकवर्ड पॉइंट, प्रयत्न चांगला केला, झेप घेतली जरूर, डाईव्ह मारली, 2 धावा प्राप्त होतील. बॅकअप नाहीये, तिसरीचा प्रयत्न होऊ शकतो, तिसरी धाव देखील प्राप्त होते. C11 काळगावला लवकर मॅच संपवण्याची घाई आहे कदाचित. 3 धावा प्राप्त होत आहेत शेवटच्या चेंडूवर. 2 पंचां अखेर टीमची धावसंख्या धावफलकावर 33. 10 मध्ये आता करायची आहेत 7 धावा. 10-7. दहा चेंडू 7 धावांची आवश्यकता. संदीप बावडेकर गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना पाटण तालुका क्रिकेटचा मॅक्सवेल. समोर NK. नवनाथ कदम. पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, डीपला स्क्वेअर लेग, दूर आहेत. एक धाव प्राप्त होईल NK यांना. दुहेरीचा प्रयत्न इथे झाला आहे, दुसरी धाव देखील हवी आहे. NK आणि प्रमोद कदम यांना 2 धावा प्राप्त होतील. नवनाथ कदम, प्रमोद कदम ही जोडी मैदानामध्ये ज्या प्रकारे बॅटिंग करते, सुरुवात चांगली करून दिली पृथ्वीराज यादव यांनी. त्यांनी त्यांचं काम केलं आणि त्यानंतर मात्र पहा हा संघ खेळतोय. आता देखील शॉर्टआर्म बॉल करण्याचा प्रयत्न, फाईन लेगला चेंडू झाडामध्ये मार्गस्थ होईल. प्रेक्षक जिथे आमच्या मॅचचा आनंद घेत आहेत तर प्रेक्षकांना विनंती असेल चेंडू द्या प्लीज. आता विजय समीप येऊन ठेपले आहे. भवानीनगर सळवे. 4ची आवश्यकता आहे अद्याप विजयासाठी. काठी काढली आहे, विकेट हवी होती श्री11 काळगावला, ती विकेट मात्र मिळवून दिली आहे. संदीप बावडेकर यांनी विकेटचं पतन. नवनाथ कदम बॅक टू द पेव्हिलियन. विकेट आली आहे पण कदाचित उशीर झालाय सर. अजून 4 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 7 चेंडू 4 धावा. इथून देखील सामना जर फिरला ना तर मजा येऊ शकते. कारण सकाळी 1 चेंडूमध्ये 2 पाहिजे होत्या, चेंडू हातामध्ये होता, काय ड्रॉप झाला, नवलाई जिंती ती मॅच जिंकली. त्यानंतर नवलाई जिंती अर्जुन डिसले गोलंदाजी करत होते. 3 चेंडूमध्ये 3 पाहिजे होत्या, 3 चेंडू निर्धावाळे, ती मॅच देखील नवलाई स्पोर्ट जिंकली. म्हणजे जिंतीने आज ज्या प्रकारे स्पर्धा गाजवली आहे त्यामुळे क्रिकेट आहे काहीही घडू शकतं मित्रांनो. 7 मध्ये 4. हा देखील वेगवान चेंडू, हा देखील चेंडू निर्धाव येण्याची शक्यता आणि होय निर्धाव आलाय. म्हणजे 6 चेंडू अजून करायचे 4 धावा. सामना संपला नाहीये. मॅच इथून देखील टर्न घेऊ शकते. यू टर्न, मॅचला कलटणी येऊ शकते. बॅटची कडा, एसी रक्षक थोडेसे पुढे होते, 1 धाव प्राप्त होते. 5 चेंडू 3 धावांची गरज. यासाठी म्हटलं जातं की संदीप बावडेकर हा लढवय्या खेळाडू आहे मित्रांनो. चेंडू दिला कॅप्टनने आणि काय गोलंदाजी केली. 5 चेंडू 3 धावांची आवश्यकता. मॅच ऑन, गेम ऑन. भवानीनगर चषक 2026 आपण एक रोमहर्षक सामना पाहू शकतो. अमित मस्कर यांच्यावर विश्वास दाखवलाय कॅप्टनने. बॅटिंगला दिसले नाही ते, कदाचित उशिरा आले जॉबवरून. 5 चेंडू 3 धावांची आवश्यकता. समोर प्रमोद कदम, एक बिग हिट, एका मोठ्या फटक्याची आवश्यकता असताना संदीप बावडेकर यांच्या हातामध्ये चेंडू मारलाय. वन ऑफ द बेस्ट फिल्डर इन पाटण तालुका क्रिकेट. विकेटचं पतन. 3 चेंडू 4 चेंडू 3 धावांची आवश्यकता. सर मगाशी आपण उल्लेख केला जे यष्टीरक्षकाने एक्स्ट्रा दिल्या मागे, त्या जर वाचवल्या असत्या तर मॅच कुठे असती. परंतु जर धरला क्रिकेटमध्ये महत्त्व नसतं. 4 चेंडू 3 धावांची आवश्यकता. शंभू राज हे आलेत बॅटिंगसाठी. टीमने दाखवला त्यांच्यावर विश्वास. क्रमांक 5 वर. 4 चेंडू 3 धावांची आवश्यकता. भवानीनगर चषक 2026 आपण पहिला दिवस पाहताय. होमसाई MTCवर जे प्रेक्षक जोडले त्या तमाम प्रेक्षक राजाचं मनापासून स्वागत. श्री11 काळगाव मॅच सोडायला तयार नाही आहे, कारण त्यांना माहीत आहे ही फक्त सामना नाही आहे, आपल्या अस्तित्वाची लढाई आहे.
शंभूराज त्यांच्या साथीला आहेत बॅटर आकाश कदम, ते देखील चांगली बॅटिंग करतात. 4 मध्ये 3, प्रत्येक महत्त्वाचा चेंडू एक्स्ट्रा आल्या ना या सामन्यामध्ये, त्या तब्बल कुठेतरी महागड्या ठरत आहेत. 5 एक्स्ट्रा या कुठेतरी डोकेदुखी ठरू शकतात श्री 11 काळगावच्या. 6वी एक्स्ट्रा, येस 6वी आले, म्हणजे कुठेतरी तुम्हाला या 6 एक्स्ट्रा धावा मॅचच्या बाहेर घेऊन जाऊ शकतात. आता गरज आहे फक्त 2 धावेंची, 4-2. म्हणून असं म्हटलं जातं ना की एक्स्ट्रा तुम्ही कुठेतरी खर्च करू शकता. 2 धावेची आवश्यकता असताना डॉन साईडला चांगला ग्लान्स केला, डीप स्क्वेअर लेग आहे, एकदा प्राप्त केले. तो प्रयत्न, दुसरी धाव विजयाची प्राप्त करतील शंभूराज. अभिनंदन. चुका केल्या, चुका चुका आणि चुका. श्री 11 काळगाव या मॅचच्या बाहेर. आणि यासाठी या अवांतर धावांना क्रिकेटमध्ये खूप महत्त्व आहे. 6 अवांतर धावा खर्च केल्या आणि तो सामना देखील अवांतर धावेच्या, मी म्हणेन अवांतर धावेमुळे कुठेतरी गमावला टीमने. अर्थातच श्री 11 काळगाव अभिनंदन. भवानीनगर सळवे वेल प्लेड. स्वतःच्या आयोजनामध्ये पहिला सामना त्यांनी देखील जिंकला आहे. आणि या मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच, अष्टपैलू खेळाडू, वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर इन पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेट, प्राईड ऑफ भवानीनगर सळवे, पृथ्वीराज यादव या मॅचचे हिरो. जय हनुमान सुपुगडेवाडी, चला फिल्डिंग लावून घ्या. त्यांच्या विरोधात बनपुरी स्ट्रायकर्स बॅटिंग करताना पाहायला मिळेल. आज परी